प्रीती खंडागळे, आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकींची मोठ्या प्रमाणावर चर्चा होतीये. यातील प्रमुख घटनाक्रम म्हणजे अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामती विधानसभेच्या जागा रिक्त झाल्यात, ज्यामुळे पोटनिवडणूक लागणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. त्यांचा उद्देश बारामतीच्या पोटनिवडणुकीला बिनविरोध करण्याचा आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार असू शकतात. त्यांच्या या उमेदवारीला समर्थन मिळवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांचा पाठिंबा मागितला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात. माझी विनंती आहे की सर्व पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे आणि ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली. शरद पवार यांनी राज्यसभेच्या शपथविधीसाठी दिल्लीच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा येत्या 6 एप्रिलला राज्यसभेचा शपथविधी होणार असून ते त्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे कोणत्याही उमेदवाराला संधी देणार का किंवा ते स्वतः विधान परिषदेतील जागा घेतात का हे अद्याप स्पष्ट झालं नाही. शरद पवार यांच्या राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चेने देखील महाविकास आघाडीतील राजकारणाला एक नवीन वळण दिलं आहे. काँग्रेसने बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकांसाठी आपले उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत आपली रणनीती अद्याप उघड केली नाहीये. सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे जिल्ह्यात वादंग निर्माण झालाय. भाजपने निवडीची प्रक्रिया बिनविरोध झाल्याचं घोषित केलंय, पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य यावर आक्षेप घेत आहेत. त्यांनी भाजपच्या फोडाफोडी आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केलाय आणि सभापती निवडीच्या प्रक्रियेत विरोध म्हणून बहिष्कार टाकलाय. यानंतर त्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. देसाई यांनी आगे आगे देखो होता है क्या असा इशारा दिलाय, तर पाटील यांनी जिल्ह्यातील 50 ते 60 वर्षांच्या राजकीय वारशावर विश्वास व्यक्त करत भाजपच्या फोडाफोडीला उत्तर देण्याचं आश्वासन दिलंय. यावर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलंय. गोरे यांनी सांगितलं की आम्ही बहुमत असूनही आम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि भोसले यांनी विरोधकांचा आरोप केलाय की बहुमत नसल्यामुळे ते बहिष्कार टाकतात. या संघर्षामुळे साताऱ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना संघर्षाचे राजकारण तणावपूर्ण झालं आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री एकाच कुटुंबातील 9 जणांचा जीव गेला. दरगोडे कुटुंबीय एक खाजगी कार्यक्रमासाठी बाहेर पडले होते आणि त्यावेळी कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात सर्व 9 जणांचा मृत्यू झालाय. पाण्याने भरलेल्या विहिरीत कार पडली, ज्यामुळे मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना सांगितलं की रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या विहिरीत कार पडली. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी येऊन चर्चा केली. हे खूप दुःखद आहे. त्या कुटुंबाला मदत जाहीर केली आहे आणि अशा प्रकारच्या विहिरींचं ऑडिट करण्याच्या सूचना दिल्यात. रस्त्याच्या मधोमध असलेल्या या विहिरींच्या सुरक्षिततेवर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी असंही सांगितलं की विहिरीला छोटा कठडा असल्याने हा अपघात झालाय. जर विहिरीची भिंत मोठी असती तर कदाचित प्राण वाचले असते, असं फडणवीस यांनी म्हटलंय. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात एक नवीन फसवणुकीच्या प्रकरणात अडकलाय. त्यावर आधीच 12 गुन्हे दाखल आहेत, ज्यात 8 गुन्हे लैंगिक शोषण आणि महिलांचा छळ यांच्याशी संबंधित आहे, तर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. आता त्याच्या विरोधात एक नवीन गुन्हा दाखल झालाय. यावेळी त्याने एक कांदा व्यापाऱ्याला फसवलंय. खरातने या व्यापाऱ्याला प्लॉट विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवलं आणि त्याच्याकडून 60 लाख रुपये घेतलेत. मात्र खरातने 60 लाख रुपयांच्या जागेसाठी फक्त 22,25,000 रुपयांमध्ये वृद्धाश्रमाच्या नावावर जागा खरेदी केली आणि व्यापाऱ्याला चांगल्या लोकेशनवर दुसरी जागा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. परंतु अशोक खरातने आश्वासन पूर्ण न करता व्यापाऱ्याकडून 95
180 लाख रुपये उकळले. त्यानंतरही जागाही दिली नाही आणि पैसेही परत केले नाहीत. व्यापाऱ्याने पैसे आणि जागेची मागणी केली तेव्हा खरातने त्याचे मानसिक छळ सुरू केला. तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि तुझं वाईट होईल अशी धमकी देऊन त्या व्यापाऱ्याला घाबरवत ठेवलं. या प्रकरणात सध्या पोलीस अधिक तपास करतायत आणि खरातच्या संपर्कात आलेले आणखीन लोक फसवणुकीचे बळी ठरत आहेत का याचा शोध घेत आहेत. अशोक खरातचे कृत्य नाशिकसह परिसरात चर्चेचा विषय बनला असून त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा आलेख सतत वाढत चालला आहे. डोंबिवलीत सायबर भामट्यांनी सीबीआय अधिकारी बनून एका व्यक्तीला 71 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मार्च महिन्यात महेश आगरकर यांना फोन करून कॉल करणाऱ्याने TRAI अधिकारी असल्याचा बनाव केला आणि त्यांना घाटकोपर पोलिसात तक्रार असल्याचं सांगितलं. नंतर सीबीआय अधिकारी असल्याचा दावा करत डिजिटल अरेस्ट आणि कोर्ट केसची धमकी देऊन त्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे उकळले. आगरकर यांना त्यांच्या पत्नीच्या सतर्कतेमुळे संशय आला आणि त्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. ती बनावट असल्याचं उघड झाल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार केली. डोंबिवली पोलिसांनी तपास सुरू केला असून नागरिकांना अशा फसवणुकीच्या फोन कॉल्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम झालाय. होर्मुझ हा समुद्री मार्ग जगभरातील कच्च्या तेलाच्या 20% वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे आणि भारत आपल्या कच्च्या तेलाच्या 40 ते 50% गरजा याच मार्गावरून पूर्ण करतो. त्यामुळे इराणने हा मार्ग बंद केल्यामुळे भारतासह अनेक देशांना कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा मोठा तुटवडा भासलाय. इराणने आपल्या लष्कराला या मार्गावर तैनात केलं असून तेथे व्यापारी जहाजांचा प्रवेश इराणच्या परवानगी शिवाय बंद करण्यात आलाय. यामुळे अमेरिका, इस्रायल आणि इतर देशांनी इराणवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की जर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा मोकळी केली नाही तर ते बळाचा वापर करू शकतात. मात्र इराणने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अत्यावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची मुभा देण्यात आली आहे. तथापि प्रत्येक जहाजाला इराणकडून परवानगी घेणं आवश्यक असेल आणि इराणने ठरवलेल्या सर्व नियमांचं पालन करणं अनिवार्य असेल. इराणच्या या निर्णयाचं जागतिक पातळीवर स्वागत करण्यात आलंय, कारण त्यामुळे व्यापाराच्या तुटवड्याला काही प्रमाणात समाधान मिळण्याची आशा आहे. पुण्यातील CID कार्यालयात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले विष्णू ताम्हाणे आणि त्यांचा 19 वर्षाचा मुलगा गौरांग यांनी जगातील अत्यंत कठीण मानली जाणारी आयरनमॅन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. न्यूझीलंडमधील लेक ताउपो येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फादर सन जोडीने एकत्रितपणे 3 अत्यंत आव्हानात्मक टप्पे 3.8 किलोमीटर पोहणं, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर मॅरेथॉन धावणं 17 तासांच्या आत पूर्ण केलंय. ताम्हाणे पिता पुत्रांनी दावा केला आहे की ते एकाच वेळी आयरनमॅन स्पर्धा पूर्ण करणारी भारतातील पहिली आणि एकमेव जोडी आहे. या यशाने त्यांच्या शारीरिक व मानसिक दृढतेला एक मोठा आदर्श सादर केलाय. विष्णू ताम्हाणे यांनी पोलीस दलामध्ये फिटनेस आणि आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्याचं उद्दिष्ट ठरवून या स्पर्धेत भाग घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पुण्यात पहाटेपासून सराव केला. गौरांगने अवघ्या 19व्या वर्षी या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे तो राज्यातील फिटनेस प्रेमी तरुणांसाठी एक प्रेरणास्थान बनला आहे. या यशानंतर महाराष्ट्र पोलीस दल तसेच क्रीडा क्षेत्रात ताम्हाणे पितापुत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली जात आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.